हॅलो एव्हरीवन, ट्रेंडी टचमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही नोटीस केलंय का, आजकाल लोक समोरून नाही तर ब्लाउजचा बॅक डिझाइन पाहूनच तुमचा लुक जज करतात. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे असे बॅक नेक ब्लाउज डिझाईन्स जे पाहून सगळे वाव म्हणणार. लग्न समारंभांसाठी साड्यांवर कोणते डिझायनर बॅक नेक ब्लाउज डिझाईन शिवले तर तुमचा लुक एकदम क्लासी, स्टायलिश आणि आय कॅचिंग दिसेल, हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी काही खास आपण प्रकार बघूयात, जसं की डीप यू बॅक नेक डिझाईन. ही डिझाईन खूपच क्लासी आणि एव्हरग्रीन आहे. डीप यू शेपमध्ये डोरी आणि हेवी लटकन लावले तर बॅक लुक खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतो. रिसेप्शन पार्टीसाठी अगदी परफेक्ट आहे. त्याच्यानंतर डोरी स्टाईल बॅक नेक हा सगळ्यात जास्त ट्रेंडिंग डिझाईन आहे. सिंपल ब्लाउजला डोरी आणि टसल ऍड केल्यावर लुक कम्प्लीट चेंज होतो. कलरफुल लटकन वापरले तर अजून सुंदर दिसतो. की होल बॅक नेक डिझाईन आहे, तर म्हणजे स्मॉल कट पॅटर्न जो बॅकमध्ये बनवला जातो. तर ही डिझाईन सिंपल पण एलिगंट दिसते. बोल्ड आणि ग्लॅमरस लुकसाठी बॅकलेस नॉट डिझाईन तुम्ही चूज करू शकता. डिझाईन परफेक्ट आहे. यामध्ये थीन स्ट्रॅप्स किंवा नॉट पॅटर्न खूप स्टायलिश दिसतो. तर रिसेप्शन कॉकटेल पार्टीसाठी चांगला दिसेल. त्याच्यानंतर हाय नेक ब्लाउज सोबत बॅक साईडला बटन्स दिले तर एकदम रॉयल लुक येतो. स्पेशली सिल्क साड्यांवर खूप हेवी दिसतो. तसेच नेट फॅब्रिक वापरून ट्रान्सपरंट बॅग तयार केला तर खूप मॉडर्न आणि क्लासी लुक येतो. त्यावर एम्ब्रॉयडरी केल्यावर लुक अजून रिच दिसतो. नाईट वेडिंग फंक्शनसाठी छान आहे. ज्योमेट्रिक शेप्समध्ये कटआउट डिझाईन खूप ट्रेंडिंग आहे. ट्रायंगल, स्क्वेअर किंवा ओव्हल शेपमध्ये युनिक दिसतात. मिरर वर्क ब्लाउज लाईटमध्ये खूपच शाईन होतो. बॅक साईडवर मिरर वर्क असेल तर लुक कम्प्लिटली फेस्टिव्ह होतो. डोरीऐवजी चेन वापरली तर एकदम डिफरंट लुक मिळेल. ही डिझाईन मॉडर्न ब्राइडमेड साठी अगदी परफेक्ट आहे. जर तुम्हाला रिच आणि ग्रँड लुक हवा असेल तर हेवी एम्ब्रॉयडरी बॅक डिझाईन चूज करा. वेडिंग मेन फंक्शनसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. आता काही इम्पॉर्टंट टिप्स, म्हणजे जसं की बॅक डिझाईन डीप असेल तर फिटिंग परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे. कम्फर्ट आणि कॉन्फिडन्स दोन्ही मेंटेन करा. साडीच्या डिझाईन प्रमाणे ब्लाउज हेवी आणि सिंपल ठेवा. स्किन टोन आणि बॉडी टाईपनुसार बॅक डिझाईन चूज करा. ब्लाउजचा बॅक डिझाईन जितका युनिक तितकाच तुमचा लुक मेमोरेबल होतो. बॅकलेस किंवा डीप बॅक ब्लाउज घालताना ट्रान्सपरंट स्ट्रॅप्स, स्टिक ऑन ब्रा किंवा पॅडेड ब्लाउज वापरा, नाहीतर लुक खराब होतो. ब्रॉड बॅक असेल तर डीप यू किंवा व्ही नेक चांगला दिसेल. स्लिम बॉडीवरती कटआउट, डोरी डिझाईन्स चांगले वाटतात. हेवी बॉडीवरती मीडियम डेप्थ, स्लीव्ज बॅलन्स असं कॉम्बिनेशन चांगलं वाटतं. त्याच्यानंतर तुम्ही लटकन सिंपल न ठेवता बीड्स, पर्ल्स, शेल्स किंवा कस्टमाइज्ड नेम लटकन वापरू शकता. हे छोटं डिटेल पण खूप अटेन्शन घेतं. ब्लाऊजमध्ये 2 फॅब्रिक्स मिक्स करा, म्हणजे जसे की सिल्क प्लस नेट, वेल्वेट प्लस शिअर. त्यामुळे ब्लाऊज इन्स्टंटली डिझायनर दिसतो. ब्लाऊजचा सेम कलर न ठेवता कॉन्ट्रास्ट वापरा. जसं की रेड साडीवरती ग्रीन असा ब्लाऊज वापरू शकता, ब्लॅकवरती गोल्ड. यामुळे बॅक डिझाईन अजून उठून दिसते. तर डीप बॅक म्हणजे लॉंग नेकलेस, बॅक चेन तुम्ही घालू शकता. हाय नेकसाठी हेवी इयरिंग्स चांगले दिसतात. बॅकलेससाठी मिनिमल ज्वेलरी वापरा. लॉंग ज्वेलरीमुळे सुद्धा डिझाईन दिसत नाही. लक्षात ठेवा की डिझायनर ब्लाऊज शिवताना नेहमी एक्सपिरियन्स टेलरकडे शिवा, कारण बॅक फिटिंग खराब झाली तर सगळा लुक खराब होतो. आय होप आता तुम्ही ब्लाऊज डिझाईन निवडताना फक्त फ्रंट नाही तर बॅक डिझाईनकडेही लक्ष द्याल. व्हिडिओ आजचा आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.